नमस्कार, ज्योती किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालक कोफ्ता मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला पालक, बेसन, तेल, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, लाल मिरची पावडर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक मिरची, मीठ, आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट, जिरे पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि हिंग। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे। त्यासाठी आधी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवणार आहे। त्यात आपण बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। आता आपलं तेल गरम होतंय, तोपर्यंत आपण कोफ्त्याचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी एक भांडं घेतले। आता यात घालून घेऊयात आपण हा बारीक चिरलेला पालक। त्यात आपल्याला घालून घ्यायची बारीक केलेली हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, आणि हे सगळं आता आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचंय। आता हे सगळं आपण हाताने एकत्र करून घेतले, त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटले। आता ह्यात बसेल इतपतच आपल्याला यात डाळीचं पीठ घालून घ्यायचंय आणि जरासं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय। आता आपलं हे पीठ मळून झालंय आणि आपलं तेलही गरम झालंय। आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून या तेलात तळून घ्यायचे। तर असे आपण सगळे गोळे तांबूस रंगावर तळून घेऊया। आता आपले सगळे कोफ्ते तांबूस रंगावर छान तळून झालेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपले सगळे कोफ्ते तळून तयार आहेत। आता आपल्याला जो मसाला बनवायला घ्यायचा आहे, त्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवूया। तर मगाशी आपण कोफ्ते तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं, त्यातलंच थोडंसं तेल मी यात घालून घेणार आहे। आता आपण 2 ते 3 पळ्या तेल घालून घेऊया। आणि यात आता आपल्याला घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा। आणि हा कांदा आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा। आता आपला कांदा तांबूस रंगावर भाजून झालाय। आता यात आपण घालून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो। त्यानंतर आपल्याला घालून घ्यायची धने पावडर 1 चमचा, त्यानंतर गरम मसाला 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट 2 चमचे, लाल मिरची पावडर 2 ते 3 चमचे, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आणि हे सगळं पुन्हा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपला मसाला छान भाजून झालाय, त्याला कडेने तेल सुटायला लागलंय। आता यात आपल्याला घालून घ्यायचे 1 ते 1.5 वाटी पाणी।
आणि आता आपल्याला घालून घ्यायचं चवीनुसार मीठ. मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण कोफ्त्यात मीठ घातलंय. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची. आता आपल्या मसाल्याला चांगली उकळी आली. आता यात आपण कोफ्ते घालून घेऊया आणि पुन्हा एकदा एकसारखं हलवून घ्यायचंय आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची. आता आपला कोफ्ता मसाल्याला छान उकळी आली. आता आपण गॅस बंद करायचा. अशा प्रकारे तयार आहे आपला पालक कोफ्ता मसाला. तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.